एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती. सोशल मीडियाचा मोबाईलचा वापर करत होती आणि याच माध्यमातून ती इंस्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडिओ सुद्धा टाकत होती. वेगवेगळ्या लोकांचे व्हिडिओ फोटो लाईक करायची, कमेंट सुद्धा करायची. अशा पद्धतीनं सोशल मीडियाचा वापर करत असल्यामुळं याच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या विवाहित महिलेची एका तरुणासोबत ओळख झाली. आता ओळख झाल्यानंतर सुरुवातीला मैत्री झाली. मैत्रीनंतर यांचं बोलणं चालणं मोठ्या प्रमाणात वाढलं. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात बोलणं चालणं वाढलं की ती महिला त्या तरुणाच्या प्रेमातच पडली. पण मात्र ती विवाहित होती, लग्न झालेलं होतं. हे सगळं काही ती महिला त्या तरुणाच्या नादामध्ये विसरलेली होती. म्हणून तिनं काय केलं, एक दिवस त्या तरुणाला भेटायला बोलवलं आणि तो तरुण सुद्धा त्या महिलेला भेटायला गेला. जेव्हा भेटायला गेला तेव्हा समजलं की ती जी महिला आहे तिच्यापेक्षा तो तरुण लहान आहे. 18 वर्षापेक्षा त्याचं वय कमी आहे. मात्र तरीसुद्धा त्या महिलेनं त्याला सोडलं नाही. जवळच असणाऱ्या एका लॉजवर नेलं, रूमचं दार लावलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे छत्तीसगडमधील कबीरधाम पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे 1 एप्रिल 2026ची. आता या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला आहे, लग्न झालेलं आहे, नवरा आहे, सगळं काही सुरळीतपणानं सुरू आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं अनेकांना मोबाईलचा नाद लागलेला आहे, सोशल मीडियाचा नाद लागलेला आहे, त्याच पद्धतीनं या महिलेला सुद्धा मोबाईलचा आणि सोशल मीडियाचा नाद लागला होता. इंस्टाग्रामच्या माध्यमातून ती वेगवेगळ्या तरुणांना बोलत होती, व्हिडिओ फोटो लाईक सुद्धा करत होती. त्याच माध्यमातून या महिलेची एका तरुणासोबत ओळख झाली होती. पण मात्र तो जो तरुण आहे त्याचं वय हे 18 वर्षापेक्षा कमी होतं, हे सुद्धा त्या महिलेला कळत होतं. पण मात्र तरीसुद्धा सुरुवातीला या दोघांमध्ये ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये. मग या महिलेनं 1 एप्रिल 2026ला त्या तरुणाला जवळच असणाऱ्या एका हॉटेलमध्ये, लॉजमध्ये भेटायला बोलवलं आणि त्याच्यासोबत त्या लॉजमध्ये नको ते कृत्य केलं, त्याच्यासोबत जबरदस्ती केली. आता जबरदस्ती केल्यानंतर हा सगळा प्रकार घडल्यानंतर उलट त्या महिलेनंच त्या तरुणाला धमकी दिली, माझ्यासोबत कायम अशाच पद्धतीनं संपर्कात राहावं लागेल, अशाच पद्धतीनं करावं लागेल, नाहीतर तुझ्या विरुद्ध कारवाई करेल, काहीतरी बदनामी करेल, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या धमक्या त्या तरुणाला दिल्या. आता धमक्या दिल्यानंतर काय करावं काय नाही हे त्या तरुणाला समजत नव्हतं. त्याचं मानसिक संतुलन मोठ्या प्रमाणात बिघडलेलं होतं. म्हणून तो 2 दिवस एकदम परेशान झालेला होता. जेव्हा घरच्यांनी विश्वासात घेऊन त्याला घडलेला प्रकार विचारला आणि जेव्हा त्याला सगळ्याला घडलेला प्रकार सांगितला तेव्हा त्यांनी तात्काळ जवळचं कबीरधाम पोलीस स्टेशन गाठलं. घडलेलं प्रकरण पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन ती जी आरोपी महिला आहे तिच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेली आहे आणि तिच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. आता ती महिला विवाहित होती, त्याच्यापेक्षा मोठी होती, तिला सगळी काही अक्कल होती. मात्र तरीसुद्धा ती एका 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या पोराच्या नादी लागलेली होती. जर तिनं तिच्याच बरोबरीचा एखादा बघितला असता तर कदाचित हा सगळा प्रकार घडला नसता, असं सुद्धा अनेक जणांनी कमेंटमध्ये सांगितलेलं आहे. आता याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.